गुड मॉर्निंग मित्र हो, आज आपण निघालो आहोत हरिश्चंद्रची सफर करण्यासाठी। भटक्यांचा पंढरी असलेला हरिश्चंद्रगड आज आपण पाहणार आहोत। तर आम्ही निघालो होतो सकाळी सॅंदन व्हॅली या ठिकाणी मुक्कामी थांबलो होतो सांब्रद या गावी। तर चला मित्रांनो, आता एक्सप्लोर करणार आहोत सॅंदन व्हॅलीतून आपण हरिश्चंद्रगडाच्या दिशेने। तर बघा किती सुंदर या ठिकाणी सह्याद्रीतलं असं वातावरण आहे। तर तुम्हाला दावतो इथले व्ह्यू। श्रावण महिन्याला सुरुवात झालेली होती। खूप सुंदर निसर्ग आपल्या हिरवाईने नटलेला दिसत होता। रस्त्याने एक आजी आपले गुरं जंगलामध्ये चारण्यासाठी घेऊन जात होती। मित्रांनो, आपल्यासोबत आहे नितेश। हा उत्तराखंडहून आपल्यासोबत आलेला आहात। तर नितेश, कसा वाटला तुला आमच्याकडचा सह्याद्रीतला वातावरण? बहुत अच्छा लगा। प्रकृति यहाँ पे भरपूर है और कोई भी यहाँ पे आके आनंद ले सकता है मित्रों के साथ, परिवार के साथ। वाटरफॉल्स बेसिकली यहाँ पर जो नासिक रीजन में देखा है कि 6 से 7 ऐसे वाटरफॉल्स जो आपने कभी नहीं देखे होंगे जीवन में। उसके बाद पहाड़ है, बादल है, नदियाँ हैं, प्रकृति भरपूर यहाँ पर है। और आइए, समय बिताइए, प्रकृति के साथ रहिए, प्रकृति से कुछ सीखिए। मित्रहो, कळसुबाई शिखर वाईल्ड सेंचुरीमध्ये आता आपण थांबलो आहोत। तर मला जाताना मोरं दिसलेत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता असे 2 मोरं माझ्या पाठीमागे चरत आहेत। तर किती सुंदर या ठिकाणी असे या श्रावण महिन्यामध्ये त्यांचं आता सध्या ते नाचण्याचं किंवा वावरण्याचं खूप असा आनंदमोहक जगण्याचं
पाचनाई घाटमाथ्यावरचं एक असं टोकदार गाव. मित्र हो, आता आपण पाचनाई या गावात येऊन पोचलेलो आहोत आणि आता आपण हॉटेल श्री शिव या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊकडे बुकिंग केलेलं होतं आणि आता आपण हरिश्चंद्राच्या पायथ्याशी आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही हरिश्चंद्रगड आणि त्याच्या साईडला पडणारे असंख्य असे धबधबे आता सध्या सह्याद्रीमध्ये बरसत आहे. तर आता आपण चला मित्रांनो, आता आपण आपली गाडी वगैरे पार्क केलेली आहोत आणि ज्ञानेश्वर भाऊला सांगितलं आपली गाडी पार्क केलेली आहे म्हणून. तर आता आपण चला भटकंती करणार आहोत हरिश्चंद्रगडाची. तर बघूया आता हरिश्चंद्रगड. मित्र हो, आज आपल्यासोबत हरिश्चंद्राची भटकंती करायला नितेश आणि उत्तम भाऊ हे उत्तराखंडहून आपल्यासोबत आलेले आहेत. तो नितेश भैया कैसा लगा आपको? बहुत ही मस्त. उत्तम भैया कैसा लगा इधर का एरिया? बहुत सम्यक स्थान अस्ति महोदया. आप कितने दिन से उत्तराखंड से निकले हुए थे? हमें 1 हफ्ता हो गया है एक्सप्लोर करते हुए और यहाँ पर महाराष्ट्र के 3 ज्योतिर्लिंग हम दर्शन करने के लिए आए हुए हैं. जिसमें हमने प्रथम कृष्णेश्वर का दर्शन कर लिया है. तत्पश्चात हमने त्र्यंबकेश्वर महादेव का दर्शन कर लिया है और आपके साथ में हरिहर फोर्ट और सह्याद्री विस्तार करने के बाद में हम भीमाशंकर ज्योतिर्लिंग के लिए प्रस्थान करेंगे. आपने काफ़ी हमें महाराष्ट्र एक्सप्लोर कराया है, यहाँ के झरने दिखाए हमें, यहाँ के पहाड़ और पठार दिखाए आपने और यहाँ की लोकल कम्युनिटी से मिलाया, जिसमें आपने यहाँ का कल्चर, यहाँ का ट्रेडिशन, यहाँ का लोकल फूड, इससे आपने हमें रूबरू कराया, जिससे हमें बहुत कुछ सीखने को मिला और जानने को मिला यहाँ के लोगों के बारे में. धन्यवाद. पाचनाई गावातून मी हरिश्चंद्रगडाला चढायला सुरुवात केली होती. मित्र हो, एवढा ट्रेक पूर्ण करायच्या वेळेला आपल्याला शिड्यांचा पॅच लागतो समोर. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पहिला शिड्यांचा पॅच चालू होतो. तर चला आता जाऊया आपण शिड्यांचा पॅच एक्सप्लोर करत.
ट्रेक करताना पाठीमागे कलाळगड दिसत होता. कडक ऊन असताना अचानक ढग दाटून आले. पाऊस पडण्याची शक्यता वाटत होती. या वाटेवर असंख्य धबधबे आपल्याला ताजतवानं बनवतात. डोंगराच्या धारेला लागलो की एक ट्रावर लागतो. मित्रांनो, खूप सुंदर असं वातावरण आहे आणि या कॅचला खूप सुंदर असं पाणी पण आहे वरतून आणि खाली दिव्यांग असे धबधबे आता ह्या ठिकाणी पडत आहे आणि खूप सुंदर असा पाणी चालू झालेलं आहे. आणि आता सध्या आज हरिश्चंद्राला एक आपला खूप सुंदर व्हिडिओ शूट होणार आहे, कारण आज सध्या धुके नाही आहे. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण हरिश्चंद्रगडाकडे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे पाणी पडत आहे माझ्या पाठीमागे. साधारण 1.5 तासात मंदिर परिसरात पोहोचलो. तोपर्यंत खूप धुके आले होते. हे मंदिर सुद्धा अमृतेश्वर मंदिराप्रमाणेच नदीच्या उपमेवर बांधलंय. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा मुक्कामासाठी योग्य आहेत, तर काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदल्या आहेत. मंदिराच्या बाजूला पुष्करणी तलाव आहे. सिद्ध मंदिर महाविष्णूचं हे तुम्ही बघू शकता. माझ्या पाठीमागे मंदिर आहे आणि खूप असं नक्षीकाम या मंदिरावर केलेलं आहे आणि
चला तुम्हाला आतमध्ये जाऊतो. मित्रांनो, तुम्ही जी ही फ्रेम माझ्या मागे दिसत आहे तुम्हाला, तर कोणीतरी पेंटराने या ठिकाणी ती वास्तविक एका दगडावरती पेंट केलेली आहे. ती तुम्हाला दाखवतो. माझं बारीक त्या ठिकाणी लक्ष गेलं आणि मी ते बघितलं. तर चला आता तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी ती कशी पेंटिंग केली आहे. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे मागून सनी, तर हे संपूर्ण स्ट्रक्चर एका दगडावरती असं पेंटिंग केलेलं आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो ते पेंटिंग किती सुंदर केलेलं आहे. तर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक मंदिर आहे. त्यातही महादेवाची पिंड आहेत. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी इथल्या शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचे संदर्भ थेट हरिश्चंद्र राजापर्यंत स्थानिक दत्तकथाने जोडलेले आहात. मंदिराच्या पुढे केदारेश्वराची लेणी आहेत. ही गुहा पूर्णपणे पाण्याने भरलेली आहेत आणि मध्यभागी भला मोठा शिवलिंग आहे. मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी भगवान शंकराची पिंड ठेवली आहे त्या गुफेमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत. असं म्हणतात त्या ठिकाणी ते 3 खांब आहे आणि त्यातले 2 खांब असे तुटून गेलेले आहेत. सध्या जो एक स्तंभ उभा आहे ते स्तंभ तुटल्यानंतर असं बोलतात लोक की संपूर्ण पृथ्वी संपणार आहे. तर आता आपण त्या गुफेमध्ये चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी. ही गुहा खरं तर 4 खांबावरती तोल होते. सध्या स्थितीला एकच खांब शाबूत आहे. थंडगार पाण्यातून तिथेपर्यंत जावं लागतं. पावसाळ्यात पाण्याची पातळीही वाढलेली असते. याच गुहेत एक खोली आहेत. खोलीच्या भिंतीवर शिवपूजन शिल्प असेही कोरलेले आहेत. ह्या साईडला एक खांब होता, हा पण तुटला गेला आहे आणि तो पण एक खांब तुटला गेला. आता मागच्या साईडला जो खांब आहे तो सुद्धा तुटला आहे आणि हा जो पुरा एक खांब, या खांबावरती संपूर्ण या पिंडीवरती हे स्ट्रक्चर उभा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणचा असा व्ह्यू आहे. मित्रांनो,
आता आपण शिवश्री हॉटेल या ठिकाणी थांबलो होतो. तर सखूबाई आई या आपल्याला हरिश्चंद्र राजाच्या विषयी तिथल्या काही पूर्ण गोष्टी सांगणार आहात. तर आपण आईच्या हातून ऐकूया त्या गोष्टी. हरिश्चंद्र राजा तिघा मायलेका होती. हा, तिघा मायलेका होती तर ते विश्वामित्र त्यांच्या पाठी होता. मग त्यांना तिघा मायलेकाची तरातूट केली. हा, तरातूट केली. त्यांना रानाला इनवा लावला. त्यांच्या पाठीच मागे होता ना. हा, इनवा लावली तर तिघा मायलेकांची तरातूट झाली. ती एकीकडे गेला एकीकडे गेला ना हरिश्चंद्र राजा तिथं राहिला. हा, हरिश्चंद्र राजा तिथं राहिला तर तारामतीचा शिखर आहे ना. हा, ती वरती जाऊन बसले. हा, रोहिदास आहे ना तो लय बाजूले. हा, हा. मग त्याला विश्वामित्राला त्यांचा सत्वच बघायचा होता ना. हा, आणि मग त्यानं सत्व सोडला नाही. कोणा हरिश्चंद्रानं सत्व नाही सोडला. मग त्यांची तिघा मायलेकांची तरातूट केली. त्यानं हे राजे जिंकलाय. कोणता हरिश्चंद्र? हा, जो आहे काशीचा खुद हरिश्चंद्र. अच्छा, तिथला राहणार आहे काशीचा. तिथला मूळ स्थान त्याचा काशी. बर. पण त्या विश्वामित्रानं त्याची तरातूट केल्यामुळे देवराय वाचला. हा, हा. म्हणजे ती 3 खांबायचं काय रास्ते म्हणे आता समजा ते 3 खांबाचं ते पांडवांच्या काळातलं. हा, पांडवांच्या काळातलं. म्हणजे ते पांडव म्हणजे कोणते पांडव म्हणतात त्यांना? पाची पांडव. पाची पांडव. हा, मग ते इंग्रजाच्या काळातलं का नाही. हा, मग त्यांनी त्याला सत्व पाहायचा होता ना. हा, मग ते 4 खांब तोडलं. हा, 3 खांब तोडलं आणि एकच खांब ठेवलं. म्हणजे इंग्रजांना तोडलं काही खांब? नाही, पाची पांडवांनी तोडलेले. हा. बरं, कसं याचं सत्व हरण करायचे ना हरिश्चंद्राचा. हा, तरी पण त्यानं तरंगाव धरला एकच खांब. हा, आहे ना. हा, हा, बघितलं ना. एकच खांबावरती ना. हा, एकच खांबावरती. पण कुठे एवढा पर्वत पडलाय. हा, त्याचा सत्व आहे तो. हा, हरिश्चंद्र. तर खरंच आहे का ते किंवा एक खांब पडल्यानंतर सगळं दुनिया नष्ट होणार म्हणून तेवढं आपल्याला सांगता येणार. हो का? असे म्हणते लोक की हे पृथ्वी लोक. पण आता ते काय देव असेल त्याच्या देवाचा सत्पर बरोबर. घडेल. हा, हा. पण लोक म्हणते बाबा ते एक जर खांब जरा तुटला आता 3 खांबातले ना, तर ते 2 खांब पडले तर एक खांब तुटल्यानंतर सगळं पृथ्वी नष्ट होणार समजा. असं लय दिवस लोक. पण मग काहीतरी त्याचा सत्वच म्हणजेच मग ते पर्वत तरंगलाय ना ते.